आजच्या परग्रहीच्या पॉडकास्टवर आपण जी ह्युमन कनेक्शन्स असतात, जे की जीवन जगण्यात गरजेचे असतात, ते कसे बिल्ड करायचे किंवा आजकालच्या काळात फोनमुळं त्या ह्युमन कनेक्शनमध्ये कशी दुविधा येईल त्याचे कारण जाणून घेऊयात आपण. आता आज आम्ही आहेत, आमचा 4था पॉडकास्ट आहे. काळवटीच्या तळ्यापाशी आहेत आम्ही. इथे येऊन आम्ही मजुरी केली. लिटरली आम्हाला बसायला जागा नव्हती. 2 असल्यामुळे कृष्णानं मला 50 किलोचे दगड 4 वेळा उचलायला लावले. नुकसान हे असते की आपलं ते डिस्ट्रॅक्शन खूप असतात. फोन बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन असते. आणि त्याच्यानं आपले रिलेशनशिप खूप वे मध्ये खराब होऊ शकतात, कारण आपण जस्ट फोनवरच असतो दिवसभर. आणि बाहेर गेल्यानंतर, घराच्या बाहेर गेल्यानंतर मी फोन ठेवत नाहीत आणि जस्ट घराच्या बाहेर बी फोन बघायलेले असतात, रील चाळलेले असतात. म्हणजे एक ग्रुप काइंड ऑफ ते बोलणं सुरू असतं ग्रुपमध्ये, आणि अर्धे लोक फोन बघायलेत, जस्ट फोन बघायलेत. आणि असं बी नाही की फोन बघायला ओके देण ठेवून द्यायलेत, पण जस्ट बघायलेत. म्हणजे ते ग्रुपमध्ये बी का बसलेत असा प्रश्न येतो मला. जस्ट आता आजकालच्या काळात काय झालंय, हे जे आहे हे डबकं आणि ते जे रेकॉर्ड करेल ते डबकं आपलं एक अविभाज्य घटक झालाय. ते म्हणजे आपल्याला ते जर सोडलं, आता जर समजा एखाद्या नॉर्मल पर्सनला, एका टीनेजरला ह्या डबक्यापासून लांब ठेवलं तर त्याला एन्झायटी अटॅक येईल, पागल होईल लोक. आय थिंक म्हणजे ते नसते का टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो, पण आय थिंक उलट जास्त होत आहे. टेक्नॉलॉजी आपला वापर करून घेते. ही जी फोनमुळे काय होतंय, आपले जे ह्युमन इमोशन्स आहेत ते एक्सप्रेस करता येत नाहीत. लोक विसरून गेलेत की कम्युनिकेशन कशी करायची विसरून चाललेत लोक, कारण सगळे टायपिंगवर आलेत. मग त्यांना ते महत्त्वच कळलं नाही की फेस टू फेस इंटरॅक्शनचं काय महत्त्व आहे, त्यातून तुम्ही काय काय घेऊ शकतात हे त्यांना समजणंच गेलं. मग ह्याची व्हॅल्यू कमी झाली. ही जी ह्युमन इंटरॅक्शन जे होतात, एम्पथी, ते जे बॉन्ड तयार होतात, आता इतके ब्युटिफुल असतात ते बॉन्ड. जर तयार झाले तर अवघड असते, तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं टाईम, पण एकदा तयार झाले तर तुम्हाला खूप इझी जातं जीवन जगणं. तुम्हाला मानसिक स्वास्थ्य तुमचं खरंच चांगलं राहतंय. सायंटिस्ट म्हणतात की तुमचे जर ह्युमन बॉन्ड्स चांगले असतील, तुमचं जर मानसिक नातेसंबंध तुमचे असतील चांगले, माणसासोबतचे जे नातेसंबंध असतात ते चांगले असले तर तुमची मेंटल हेल्थ चांगली राहते आणि तुम्हाला जीवन जगायला इझी. लोक त्यांचं सगळं विसरून जातात पण फोन कधी विसरत नाहीत. सगळं विसरतील, एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील पण फोन घरी विसरणार नाहीत. फोन विसरण्यासारखी गोष्टच नाही. म्हणजे ते हातात म्हणजे आपण इन्स्टावर जस्ट युजलेस इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यावर भरत होतो जेव्हा तिची गरज नसते आपल्याला, आणि आपला काइंड ऑफ ब्रेन जसं ओव्हरलोड होते एवढ्या साऱ्या जसं गोष्टींना. आपल्याला तेवढी म्हणजे गरजच नाही आपल्याला तेवढी इन्फॉर्मेशनची की इतके लोक काय करतात. तुम्ही फक्त तुमचे 2-4 मित्र असतील, त्यांच्यासोबत तुमचा चांगला कनेक्शन ठेवलाय तुम्ही, त्यांच्यावर तुमचं अटेन्शन असायला पाहिजे, रादर देन बाकीचे 1 बिलियन लोक काय करायला त्याच्यापेक्षा. कारण कोण मॅटर करणार आहे तुम्हाला पुढे जाऊन? तुम्हाला 4च लोक खंदे लावणार आहेत ना, का 1 बिलियन माणसं येऊन तुम्हाला खंदे लावणार आहेत? नाही. मग ही अंडरस्टँड करा की व्हर्च्युअल जे असते, सोशल मीडियावरचं जीवन खोटं असते. त्यामुळे रिअल गोष्टीला फॉलो करा, रादर देन फॉलोइंग कोणाला इन्स्टावर फॉलो करण्यापेक्षा रिअल जीवन फॉलो करा. आणि करायचं असलं फॉलो तर परघरी.official. म्हणजे ते इन्स्टाचा सर्वात चांगला उपयोग आहे. जर तुम्ही इन्स्टा वापरणार असला तर आमचा पेज बघा. फेक जिंदगी दाखवायले सगळे त्याच्यावर, काइंड ऑफ ते त्यांच्या लाईफ मधलं एक हायलाइटेड मोमेंट दाखवले ज्यात ते फन करायले. म्हणजे मला वेगळं वाटते ते, माझी एकदमच हॅपीएस्ट मोमेंट मी स्टोरीवर मला जस्ट नाही, म्हणजे मला ते इलिगल फील होते जस्ट. ठीक आहे, तुम्ही स्वतःच बी अकाउंट उघडलं, तुम्ही त्यातल्या स्टोरी वगैरे बघितलं, काय वाटतं तुम्ही तितके आनंदी आहेत? नाही, तुम्हाला दुःख आहेतच, तसेच सगळ्या माणसाला दुःख आहेत. मग तुम्हाला जर समजा कनेक्शन बनवायचे तर ऑनलाईन लोकांना फॉलो करून तुमचे कसल्याही प्रकारचे रिअल आणि जेन्युइन कनेक्शन तर बनवू शकतात. जी म्हणलंच ना ते मित्राचं रील वगैरे टाकण्याचं, हे पण असतं बघ. ऑनलाईन दाखवते त्यांचं जी जीवापाड एकमेकाविषयीचे जे प्रेम आहे त्यांना ऑनलाईनच दाखवता येते. मग ऑनलाईनच काय रील टाकतात, ओके की माझा सपोर्ट सिस्टम, तू माझा जीव, माझी दुनिया. म्हणजे रिअल एकमेकांना सांगण्यासारख्या गोष्टी, स्टोरीवर ठेवण्यासारख्या गोष्टी नाही. आता ह्या नमुन्याचं मी समजा ह्याचं स्टेटस ठेवलं नाही मी एकदा,
उगं ते बर्थडेला ठेवावं लागतं ते उगं ठेवलं होतं. आणि ते नसतंय का बर्थडेला एकदम मोठा पॅराग्राफ टाकतात. मला लक्षात नाही तू कधी पॅराग्राफ लिहिलास माझ्याबद्दल. इट्स लाईक जस्ट हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे पियुष. हा कोण आहे पियुष लोक. अरे म्हणजे ते कसे असतात गोष्टी, ही जी कनेक्शन असतात ते फील करण्यासाठी असतात. आणि ती पॅरेग्राफ ते वाचण्यासाठी म्हणजे तसं एक्सप्रेस होता येत नाही प्रत्येकाला. रायटिंग मधून एक्सप्रेस होता येत नाही. मग जर तुम्हाला जर एक्सप्रेसच व्हायचं असेल तर मग ते एका कनेक्शन मधून, एका जेन्युइननेस, एका खरेपणातून बाहेर निघतात. ते तुम्हाला असं नाही की तुम्हाला छापायचे असतात किंवा भाई लोक म्हणून पोस्टर लावायचं बस स्टँडला नेऊन, त्यानं काय होत नाही. मग कनेक्शन ना ते एकमेकाला देतात. आपण नॅचरली बघतोय तेव्हा मला दुसरा काहीच विचार येणार नाही. ती काइंड ऑफ अवॉइडन्स वे मध्ये, जे तसं फोन युज नाही व्हायला पाहिजे असं वाटतं मला. खरं म्हणलं तर बरं का, आपल्याला कोणाची अटेन्शनची गरज नाही. तुम्हाला असं फील होतं की तुम्हाला इतक्या लोकांनी बघावं, इतक्या लोकांनी तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणावं. खरंच तुम्हाला गरज नाही तितक्या लोकांची. तुमच्या स्टोरीला 70 जणांनी बघितलं किंवा 700 जणांनी बघितलं, त्या लोकांना काही फरक पडत नाही. ते बी तुमच्यासारखी फुकटेच आहे जी की एक सेकंदासाठी ते स्टोरी बघतात असं त्यांना काही फरक पडत नाही. मग जर तुम्हाला खरंच, जर तुम्हाला जसं प्रत्येक ह्युमनला बरं का, प्रत्येक माणसाला बायोलॉजिकली म्हणजे खूप वर्षापासून एक सोशलची म्हणजे सोशलनेस मिसळायची त्याच्या डीएनएतच भरलेली आहे. ती त्याला मिसळण्याची गरज आहे. आणि ती ऑनलाईन मिसळण्याची, ते ऑनलाईन आता आले त्याच्या आधीपासून आपण सोशलाइज होतात, मिसळतात लोकांमध्ये. ते खरं लोकांमध्ये मिसळायचं आहे. आता आम्ही ट्युशन मी 1-2 दिवसाखाली कॅन्टीनमध्ये, आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसला होता. तर 5-6 जणांची गँग होती. त्यातले मेजॉरिटी जास्तीत जास्त लोक बसलेत बरं का, आमच्यासोबत बसलेत. आणि जस्ट 2-2 मिनिटाला म्हणजे चालूच त्यांचं ते. आणि आम्ही ट्युशन घडी घातली हाताची आणि त्यांच्या तोंडाकडे बघायला. म्हणजे इथं आम्ही म्हणजे ग्रुप सेशन असते का रील चाळायचं, ह्याच्यात म्हणजे काही मिनिंग आहे का, त्यात काय अर्थ सापडतोय का तुम्हाला? की एका गँग मध्ये बसलात आपण, 5-6 म्हणजे माणसं आहेत ज्यांचं हृदय धडकायलंय आणि ते त्यांचा टाइम रील बघण्यात घालवायला. आणि एकमेकांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा, काही संवाद नाहीये. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग आम्हाला जस्ट बेकार वाटलं, म्हणजे टाइम वेस्टेड वाटलं. कारण म्हणजे मी पण तीच चालू करू शकत नाही की मी बी रील चालू केलं नाही. म्हणजे ते असं फील होतं की घरी बसून रील बघण्यापेक्षा कॉलेजमध्ये येऊन रील बघायचं. सो ते जस्ट जे फोन बघायची जागा चेंज होईल, ते बिहेवियर चेंज होणं झाले. आणि जेव्हा ऍक्च्युअल मध्ये कोणती जागा आहे जिथं खऱ्या माणसानं बोलू शकतो, ती बी काइंड ऑफ ते फोन जस्ट कब्जा करते, म्हणजे ज्याची गरज नाही. ऍक्च्युली ती जी मी आता तुम्हाला ती इन्सिडेंट सांगितला, ती घटना सांगितली, तीच इन्स्पिरेशन आहे आजच्या पॉडकास्टची. कारण आम्हाला म्हणजे ते फील झालं की किती बेकार जगतात लोक जीवन, आणि त्यांचे किती फेक कनेक्शन्स आहेत, किती म्हणजे त्यांचे नातेसंबंध किती दूषित झालेले आहेत की त्यांना माहित नाही. ते जस्ट वरून प्रिटेंड करतात आणि त्यांच्या मनात तशा काहीच भावना नाहीत. त्याच्यामुळं जे आहेत त्या माणसाची किंमत कळते. पियुष सारख्या माणसाची किंमत कळते मला. कारण ते आम्ही हो का, माझे सगळेच मित्र बरं का, मी प्राऊडनं सांगतो की माझे मित्र आहेत, फोन बघत नाहीत सोबत असताना, आम्ही बघतच नाहीत. आम्हाला ते गरजच वाटत नाही बघण्याची. ती आम्ही बोलायला आम्हाला जस्ट ते फील व्हायला की आम्ही एकमेकांना समजून घ्यायलात कोणत्या तरी ह्युमन वे मध्ये. आणि त्या तशा कॉन्व्हर्सेशन नंतर, तशा संवादानंतर की ज्याच्यात तुम्ही एकमेकाला खरंच मनापासून बोलतायत आणि तुम्ही मनापासून तुमच्या भावना व्यक्त करतायत, त्यातून मग तुम्हाला ॲट द एंड ऑफ द फकिंग कॉन्व्हर्सेशन तुम्हाला फुलफिलिंग वाटतं, तुमचं मन हृदय भरून येते. माझं पण समजा एखादे दिवस सारखं होतं, पण एखाद्या दिवस समजा फारच चांगलं बोलणं झालं माझ्या मित्रासोबत किंवा एक चांगल्या टॉपिकवर चर्चा झाली आणि काही बोललो नाही तरी पण चालते, पण जस्ट कनेक्टेड फील झालं मला. ते एक त्यासोबत मी जोडलं गेलेलो, एक त्या मित्राच्या जीवनासोबत जोडलं गेलेलं, असं फील झालं की हृदय भरून येते माझं. आणि ते जर नसतं तर मला वाटलं नसतं की म्हणजे आय डोंट थिंक माय लाईफ वुड बी वर्थ लिव्हिंग जर तशा गोष्टी नसत्या तर माझ्याकडे. तर
त्याच गोष्टी बघून ॲज अ लाईट म्हणून वापरतो मी पुढे जायला. बाहेर असताना खूप आपण अनऑब्झर्वंट होतो, म्हणजे आपण जस्ट बघत नाहीत बाहेर. म्हणजे ते नॉर्मल काय झालं की फोनमध्ये बघणं नॉर्मल झाले आणि कोणता पर्सन जस्ट बाहेर बसले आणि जस्ट बाहेर बघायला तो पर्सन, तर ते काइंड ऑफ ॲब नॉर्मल झाले. म्हणजे शांत लोकांना शांत बसलं काय झालं याला, म्हणजे कोणता गम आहे तुला, म्हणजे शांत बसणं ॲब नॉर्मल झाले. आता एक जेन्युइन कनेक्शन असलं ना, बोलायची गरज नाही, शांत बसू शकतात आम्ही. म्हणजे आता आलात समजा भेटलात, असं नाही की एक नीड आहे की एक अशी जोर आहे की मला बोलायचंच, बोललं नाही तर काहीतरी मला ते एक अशी नीड नाही की मला सायलेन्स फील करायचं आहे. ते मधातला ते गॅप्स आहेत त्याला ते खड्डे भरायचे आहेत मला, किंवा ते बोलणे म्हणून मला असं आहे की मला बोलायचंच काहीतरी बोलायचंय, असं नाही. शांत बसू शकतात आणि स्टील ते कनेक्शन फील होत आहे, ते आहे स्टील कनेक्शन असं फील होतंय. आणि सोशल स्किल्स बी काइंड ऑफ खराब होतात असं वाटतं मला. अरे बोलता येत नाही नमुन्याला, हां म्हणजे स्टटर होते, साधे शब्द असतात जे की बोलता यायला पाहिजेत ते येत नाहीत. आणि सगळ्या भाषेची सगळीच मिक्स करून आता ते शब्द वापरू शकत. ओके पण हां म्हणजे थोडंसं काइंड ऑफ बंद फील होते असं वाटतंय मला. जास्तच म्हणजे काइंड ऑफ त्यांच्याच डोक्यात असते, जस्ट असं फील होतं मला खूप सारे. म्हणजे ते आय थिंक खूप ती एक ते नसते का पर्सन जसं एनर्जी सोडते की ते काइंड ऑफ ओपन एनर्जी, आय थिंक ते खूप कमी झाले. म्हणजे पीपल जस्ट बंद डोक्याचे झालेत आणि ते जस्ट फोनमध्ये बघतात, जस्ट बोलत नाहीत. अरे त्याच्यामुळेच बरं कसे ते रिअल कनेक्शन होतच नाहीत, कारण तू स्वतः बंद असल्यास दुसरे काय तुला काय तुझ्या भिंतीला येऊन लाता घालणार आहेत का? नाही, तुला तेवढं करेजस व्हावं लागतंय की तुला तितक्या तुझा दम पाहिजे की तू ओपन होशील आणि लोकांना येऊ देशील मधात. म्हणजे दोन्ही साईडनं असायला पाहिजे ना ऑब्विसली. हां थोडं बहुत. अरे दोन्ही साईड नसलं ना कनेक्शन वर्थ इट आहे. एखाद्या वेळेस तुम्ही हार्ड झालं तरी चालेल, पण ते एकदा समजा एखाद्या जरी माणसासोबत जर तुम्ही जुडल्या गेलात ना, वर्थ इट आहे. म्हणजे ती तुम्हाला लाईफ लॉंग असेल. आणि तुम्ही भिवू नका की मी ओपन झालो तर मला हर्ट करतील लोक. म्हणजे पार्ट आहे ते, होऊ शकते, हर्ट करू शकतात लोक, पण तुम्ही तितके आहेत तुमच्यात शक्ती की तुम्हाला तितकं इम्पॅक्ट होणार नाही त्यांचा. आणि समजा एक कनेक्शन बिल्ड झालं तर लाईफ लॉंग असेल ते, आणि तुम्हाला खरंच चांगलं वाटेल की तुम्ही ते रिस्क घेतलं. ते प्युरिटी येते त्यात, इतकं स्वच्छ असतंय ते कनेक्शन की तुम्हाला ती वाटते की बरं झालं मी ओपन झालो ह्या कनेक्शन. आणि एक्सक्यूज देतात लोक की मला टाइम नाही, जेव्हा की तू फोन उघडून दिसतंय तुला की 6 तास घातलेस तू, कशात घातलीस ती पण दिसतंय तुम्हाला. मग फोनचा टाइम जर तुम्ही कनेक्शन बिल्ड करायला घातले ना, खूप बरं राहील. तुमचा सद्भाव जास्त, लोकांविषयी चांगली भावना असते ते कमी झाली लोकांची. म्हणजे असेच असतात लोक, ते मेंटॅलिटीच तशी झाली. मग आपण ती क्लोज ऑफ झाल्यामुळं आपल्याला दुसऱ्या लोकांचे दुःख कळत नाहीत आणि आपण आपल्यातच बिझी होतो. आणि असं वाटतंय की हे जगात काहीच नाही आहे, इंस्टाग्राम इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं वाटतंय आपल्याला. आणि ज्या लोकांनी विश्वास बघितलं नाही ना की एक चांगली कन्व्हर्सेशन काय असते, एक चांगलं कनेक्शन काय असतंय, त्यांना ते नॉर्मल वाटतंय ते ग्रुपमध्ये बसून रील चालणं. म्हणजे हेल्दी काय आहे ते माहित नाही, ते जस्ट ते नॉर्मल लाईफ असते. आय थिंक मोठ्या सिटीमध्ये जास्त असते असं. हा म्हणजे जास्त म्हणजे गावात वगैरे असलं तर आय थिंक गावात बी आय थिंक तशा लोकांची संख्या वाढली, बट तरी कमी असते असं वाटतं मला. रेशो बघितला तर गावातलं बरं आहे शहरापेक्षा. जितक्या शहरात जातील तितके क्लोज पीपल भेटते तुम्हाला. आता तुम्ही गेलात समजा एखाद्या मोठ्या शहरात तर दिसतंय तुम्हाला ते, तुम्हाला फील होत आहे तुम्हाला की सगळं बंद वाटायलंय, सफोकेटिंग वाटतंय. पण गावात आय थिंक 1 तास तरी असं टाइम असायला पाहिजे की जेव्हा तुम्ही काहीच करण्यात झालं, जस्ट बसायलात, पाणी प्यायला, जस्ट खिडकीच्या बाहेर बघायला, जस्ट ह्युमन्स आहेत तुम्ही 1 ताससाठी ॲटलिस्ट. आणि तुम्ही सोशलाइज करायला, ही बी एक चांगली थिंग आहे. जस्ट रेग्युलरली सोशलाइज करणं आणि सोशलाइज हेल्दी लोकांसोबत करणं खूप म्हणजे मी असं थिंक करते की त्याला की एक ते नसते का, पीपलला आपण ऑब्झर्व करतो जेव्हा त्यांना आपण इंटरॅक्ट करतो त्यांच्यासोबत. म्हणजे
आणि तसे ते बंद डोक्याचे जे पीपल असतात त्यांच्यासोबत जेव्हा इंटरॅक्शन होते तेव्हा असं फील होतं की त्यांची बंधनेच बी आपण ऑब्झर्व केली. म्हणजे आपल्या बाजूचे सगळेच बंद लोक जर असले तर आपण बी हळूहळू बंदच होत आला असं फील होते मला. सो एक आजूबाजूला चांगले लोक असणं म्हणजे खूप खूप चांगली गोष्ट आहे. जस्ट तुमचे 10 नॉर्मल ही अशा लोकांपेक्षा एक चांगलं कनेक्शन असलं तर वर्थ इट आहे. म्हणजे तुम्ही एकासोबत पण बोरिंग होत नाही तुम्हाला. जर तुमचं जर खरं कनेक्शन असलं ना लिटरली बोरिंग होत नाही. आता ह्या नमुन्यासोबत मी आठवड्यातले 5 दिवस ह्याच्यासोबतच घालतोय. 8 वर्ष झालं. मला बी आता अजून वाटतंय की मी कसं काय बोर झालं नाही शेमड्यापासून. म्हणजे असं नसतंय की आम्हाला दररोज काहीतरी बोलायचंच असतंय, असं नाहीये ते. आम्ही जस्ट हिंडू शकतात, काहीतरी डार्क जोक आणू शकतात एकमेकाला आणि ते स्टील आम्हाला एंड ऑफ द डे असं वाटतंय की इट वॉज फकिंग वर्थ इट. आय थिंक अशा बंद डोक्यांच्या लोकांसोबत इंटरॅक्शन करून ते खालीपणा येते आपल्यात. सो एकटं राहिलेलं चांगलं आहे तशा लोकांपेक्षा असं वाटतंय मला. हो ना. आणि एकदा तुम्ही म्हणजे ॲट अ कोर तुम्ही जर एकदा फोन साईडला ठेवून शांतात बसलात आणि तुमच्या जीवनात कोण कोण लोक आहेत ते एकदा बघितलं आणि तुम्हाला मग ते खरं फील होते की ओके ही जरा रिअल पर्सन वाटतात आणि ही जस्ट प्रिटेंडिंग आहे, त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे, हे काही खरं बोलत नाहीयेत किंवा तसं फील व्हायला की जस्ट तुम्ही सरकू शकतात आणि जे चांगले आहेत त्यांना धरू शकतात. आय थिंक ते असं थिंक करायला पाहिजे की असं लॉजिकली विचार करायला पाहिजे की फ्रेंड्स काय आहेत, असं काय मॅच झालं जस्ट की तुम्ही फ्रेंड्स आहेत. आणि आय थिंक त्याचं रिझन यायला पाहिजे डोक्यात काय म्हणजे व्हाय यू आर फ्रेंड्स वाय. आणि तुम्ही समजा 1 घंटा घालून आलात त्यांच्यासोबत, 1 तास बसून आलात, काय अकॉम्प्लिश काय झालं का, तुम्हाला काहीतरी फील झालं का तुम्ही जस्ट एक कनेक्शन असलं ना म्हणजे यू ग्रो. एका कॉन्व्हर्सेशन नंतर तुम्हाला असं वाटतं की ओ आय लर्न समथिंग न्यू किंवा मी काहीतरी ग्रो होऊन बाहेर आलोय, मी नवीन शिकून बाहेर आलोय. मग ते रिअल कनेक्शन पाहिजे. आणि त्या फेक लोकांसोबत काही होत नाही. आपण जस्ट रील चालून येतो, आपण फक्त एक टाइमपास करून येतो. आणि ती फ्रेंडशिप म्हणजे असं नाही की ती मरुस्तर असते. जे ह्यांच्यासाठी जे लोक म्हणतात की एकटंच मारायचे त्यांच्यासाठी मी मेसेज दिलो, ऐका कान खोल के सुन लो बडो. हा बरोबर आहे. पण तुला सांगतो मी, तू तुझ्या मरणाच्या म्हणजे गादी झोपलाच म्हातारपणी बोर व्हायलास ना, तुला काही नाही करायला. आणि ॲट द म्हणजे विचार करतेस की तू मेलास, तुझ्यासाठी रडणार कोण नाहीये. म्हणजे तू मेलास, तुला म्हणजे 4 लोक खांदा म्हणजे देतील घरचे माणूस की म्हणून, पण कोण तुम्हाला असं नसेल की जेन्युइनली मिस करेल तुम्हाला, की तुमचं जे ॲब्सेन्स आहे ते त्यांना फील होईल. आणि असे लोक जी 10 वर्षानंतर पण तुमची आठवण काढून रडतील असं मग कोण नसणार आहे तुम्हाला. म्हणजे पूर्ण 50-70 वर्ष जेवढे बी जगलात म्हणजे ते आय थिंक खूप वर्स्ट फिलिंग असू शकते कोणत्या एका व्यक्तीला मिळू शकते की एवढे वर्ष जगलोत आणि एक ही माझा व्यक्ती म्हणजे ते नसते का माझे लोक जस्ट ते एक ही नाही. म्हणजे कुणालाच माझ्यावर काही फरक पडत नाही. आय थिंक ते सर्वात बेकार फिलिंग असू शकते. म्हणजे असं म्हणजे किती बेकार वाटेल एखाद्या म्हातारा मेलो तरी कोणाला काही फरक पडणार नाही. द वर्स्ट फिलिंग म्हणजे. आणि तेच जर समजा एखादे 2 मित्र असतील तुमच्यासोबत, ते म्हातारे बघा तुम्ही आताची बी घरी पडलेली म्हातारे आणि एक मित्रासोबत फिरायला जातात ते म्हातारे, कोणते आनंदी दिसतात तुम्हाला? ऑब्विसली जी फिरायला जातात म्हातारे ते घरी पडलेली सडायला पडले वाटतात. म्हणून ते कनेक्शन बिल्ड केलं तर तुमच्यासाठी चांगलं होतंय. मान्य आहे तुम्ही एकटंच मरणार आहेत किंवा जास्त दिवस नसतील तुमच्यासोबत ते कनेक्शन्स, ते बी मरू शकतात का आपण किंवा ते पण अदर सिटीला जाऊ शकते. पण ते बॉन्ड तुम्हाला चांगलं वाटेल की मी बॉन्ड तयार केलाय, एक कनेक्शन तयार केलं, एक चांगला संबंध तयार केला एका माणसासोबत आणि ज्यातून मला शिकाय भेटलं. पीपल जे असतात प्रत्येकाकडे क्वालिटी असते वेगवेगळी, ॲडमायर करता येतात आपल्याला गोष्टी लोकांच्या, प्रत्येक लोकात असतात. मग प्रत्येक लोकांकडून नवीन नवीन शिकता येते, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात लोकांचे. मग ते संबंध असले ना चांगले की तू टेस्ट करू शकतोस तुझे आयडियाज. किती सॅटिस्फाईंग फिलिंग आहे. म्हणजे जस्ट ह्युमन्सला बोललं आणि जस्ट ह्युमन्स
ह्युमन्स करणाऱ्या गोष्टी करणं, जस्ट कोणत्या तरी चांगल्या गार्डन मध्ये बसणं, काहीतरी जस्ट पाऊस आला तर पाऊस बघणं, चहा पिणं, जस्ट नॉर्मल थिंग्स किती चांगले असतात आणि ज्या की काइंड ऑफ फोन आपल्याकडनं छिनून घेते आणि ते आपले काइंड ऑफ ते नसते का नॉर्मल ह्युमन थिंग्स असतात ज्या की आपण एन्जॉय करतो त्या आपल्याकडनं चोरल्या गेले जातात. आणि म्हणजे वर्थ इट नाही वाटत मला. समजा तुम्ही बसलात एका गार्डन मध्ये गेलात किंवा एखाद्या गार्डन फोन बघायला चांगल्या ठिकाणी गेलात समजा आणि त्या बेंचवर बसलात तुम्ही, समजा 2 जण आहेत बेंचवर बसलात आणि दोघं त्यांच्या फोन मध्ये बिझी आहेत, मग त्या बेंचवर गेल्याचा अर्थ काय? मग तेच जर तुम्ही बिना फोनचं बसलात तर किती मस्त कॉन्व्हर्सेशन करता येईल, काय काय बोलू शकतात तुम्ही. आणि समजा बोलायला काही नसेल तरी पण तुम्ही जस्ट बघू शकतात पाण्याचे लहरी यायल्यात, 1-2 मासे आहेत, म्हणजे ब्युटिफुल आहे ना. आता माणूस सारखाच राहिला नाही तर त्याचा काय अर्थ आहे? आता आपण रोबोट नाही आहेत, आपण माणसं आहेत. मग माणसांनी एकमेकासोबत संबंध साधणं हे नॅचरल आहे आणि ते जर नसेल तर तुम्ही स्वतःच ते मानसिकरित्या चांगलं नाही. सोशल मीडिया डिलीट करता येत असेल तर करा, काही गरज नाही, ठीक आहे. त्याच्यानं जीवनात काही चांगलं होऊ शकत नाही, किंवा जस्ट लॉग आउट करून ठेवू शकता. आणि तुम्ही समजा बंद केलं तर असं नाही की तुम्हाला लोक ही करणार, ज्यांना खरंच फरक पडतंय तुम्ही नसण्याचा ते तुम्हाला खऱ्या जीवनातून भेटतील ना, त्यांना काय फरक पडणार. आता लॉग आउट जरी झालं कोणतरी काय फरक पडणार आहे ते खऱ्या जीवनात जर तुम्हाला भेटत असलं तर. ते नव्हतं का एक थिंग असते की पीपल तेवढे नोटीस करत नाहीत, जे शक्यतो कोणत्याही आपल्याला असं म्हणजे आय थिंक वाटत राहते की सगळ्यांचं अटेन्शन माझ्याकडे वर नसते. तसं काय म्हणजे प्रत्येक जण त्यांच्या डोक्यात असते जस्ट ऑलवेज. आणि खूप कमी लोक जे असतात की ते असे बाहेर बघायलेत, त्यांच्या डोक्यातच नाही आहेत. जे खूप कमी लोक असतात ते नसते का आतून जस्ट डोक्यात विचार सुरू आहेत, ओके हां मी काय करणार आहे आज, आणि ते जस्ट डोक्यातच आहेत. आणि ते एक असे असतात की ते जस्ट बाहेर बघायलेत, म्हणजे ते जस्ट बाहेर ॲक्च्युली ते काइंड ऑफ जस्ट ते ओपननेस आहे त्यांना, ते जस्ट बाहेर बघायला येत आणि बाहेर थिंग्स करायला, म्हणजे ते त्याच्या डोक्यातच फिरायला आहेत. आय थिंक असे खूप कमी लोक असतात आणि जे की ऑब्झर्व करते, जे नोटीस करते, ज्या की आपल्या ह्युमन थिंग्स आहेत, ज्या की जस्ट नॉर्मल आहेत, जस्ट ऑब्झर्व करणं. जे समजा काही असं जस्ट पेंटिंग बघितले आपण, पेंटिंगला ऑब्झर्व करणं, जस्ट थिंग्सला ऑब्झर्व करणं, हे असं काय तसं काय, जस्ट कोणत्या पर्सनला जस्ट बघून ते त्याचा दिवस कसा गेलाय किंवा त्याच्या फिलिंग्स कशा आहेत आज, त्याचा मूड कसा आहे ते जस्ट बघणं. ह्या जस्ट नॉर्मल थिंग्स असतात त्या जस्ट डिलीट होतात. आपण जितकं जास्त फोन वापरतो ते काइंड ऑफ म्हणजे आपण ते शिकू शकतो, आपल्याकडे त्या स्किल्स असतात ॲज अ ह्युमन, आपल्याकडे त्या स्किल्स असतात, पण आपण त्या काइंड ऑफ त्या स्किल आपल्याकडनं घेऊन जातात, त्या म्हणजे त्या जस्ट आपण विसरून जातो. ह्युमन बनणं आपण विसरून जातो, आपण काइंड ऑफ रोबोट होतो आणि आपण काइंड ऑफ रोबोट सारखं त्या फोनचा यूज करतो आणि आपण जस्ट रोबोट राहतो. म्हणजे ही टेक्नॉलॉजीला तुम्ही तुमचं जी ह्युमननेस आहे, तुमचं जी मानव बनण्याची जी इसेन्शियल्स असतात त्या क्वालिटीज जर हेरावून घेत असेल तर ह्याचा काय म्हणजे फायदा नाही ना. द्यायचल्या तळ्यात फेकून नाही, म्हणजे फेकून नाही तर आम्हाला गरज आहे, पण तुम्ही म्हणजे विचारा समजा जेन्युइनली बरं का, जे पर्सन्स केअर करतात की तुमचा डे कसा गेलाय किंवा काय झालं आज, ते जस्ट कनेक्शन असलं की तुम्हाला बाकीच्या गरजच पडत नाही, तुम्ही काही पण अचीव करू शकतात. मग तुम्हाला सोपं जाते जस्ट जीवन जगायला. कोण जर असलं तर आता एकटं ज्यांचं डबल सांगतो जी म्हणतात, जी मला एकटं जगू शकतात आणि एकटं मरू शकतात, ते तुम्ही 100% ऑफ द टाइम तुम्ही मरूच तर असं नाही की तुम्ही कधी ह्याच्यात जाणार नाहीत, दुःखात जाणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत किंवा गुडघे टेकणार नाहीत. असे क्षण येतात की ज्याच्यात तुम्हाला वाटतंय की ओके आय एम टायर्ड ऑफ दिस सीट किंवा जीवन थोडं अवघड वाटायला मला. मग एक जण असेल समजा की तुम्ही पडायलात तर ते उचलल तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्युमन्स इंडिपेंडेंट एका एक्सटेंट पर्यंतच होऊ शकतात. आपण काइंड ऑफ इंटर डिपेंडेंट कोणता शब्द असतात जस्ट की आपण एकदम 100% इंडिपेंडेंट कधीच होत आहेत. आणि आय थिंक जे ट्राय करतात ना की सगळं माझंच असलं पाहिजे, सगळं मीच करणार, सगळं त्याच्यात अनहेल्दी आहे. ती आता ते कसं तुम्हाला समजा फरक जर जाणून घ्यायचं असलं ना, ती जी इंडिपेंडन्स असते ती मधातून खाती तुम्हाला, अनहेल्दी वाली खाती येते तुम्हाला. तुमचं जी ह्युमन नेचर आहे, तुमचं जी
मानव साईड आहे ती खाती त्या मानव साईडला ती इंडिपेंडन्स तसली टॉक्सिक. मग ओके तुम्हाला मदत पाहिजे महागा तुमचं म्हणजे एक तर कनेक्शन बिल्ड करणं वर्थ इट आहे. आणि ह्याच्यात विसरून जाऊ नका की तुमची जी ह्युमन साईड आहे ती ह्याच्यात विसरून जाऊ नका. तुमच्या ते टचमध्ये राहा, रियालिटीच्या टचमध्ये राहा, नेचरच्या टचमध्ये राहा. तुम्ही ऑटोमॅटिकली तसे पीपल अट्रॅक्ट करतात. म्हणजे आय थिंक म्हणजे बंद डोक्यांचे लोक आणि काइंड एकदम खुले डोक्याचे लोक असतात ते काइंड ऑफ मॅच होत नाहीत. म्हणजे आता जर एक पर्सन काइंड ऑफ ओपन आहे, ठीक आहे, तो फोन वापरत नाही, ते जस्ट एक पर्सन आहे, तो जस्ट ह्युमन आहे, तो हेल्दी आहे, ठीक आहे. आणि हेल्दी जो ह्युमन आहे त्याला ते ऑलवेज हेल्दी वाल्यासोबतच अट्रॅक्ट होत आहे. हेल्दी फ्रेंड्स होत असतात. आणि आय थिंक जर मग फोकस तुमचा ह्यावर असला पाहिजे की तुम्ही ॲटलिस्ट हँडलेबल तेवढ्या लेवलमध्ये तरी हेल्दी व्हायला पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये कोणीतरी म्हणजे असं नाही की तुम्ही दुसऱ्याला फ्रेंड बनवताल, पण तुम्ही फ्रेंड होण्या इतके तरी खुले असायला पाहिजेत. मग ते विचारायला पाहिजे ना स्वतःला की मी आहे का लायकीच्या ते फ्रेंड होण्याच्या. मी जर स्वतःला बघत असतो तर मी झालो असतो का स्वतःचा फ्रेंड, ते विचारायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे बंद नेचर आहे ते तुम्ही चांगल्या लोकांना तुम्ही ढकलतात, त्यामुळे असं वाटतं मला. म्हणजे ते बंद लोक जे असतात ते जस्ट फ्रेंड बनवताच येत नाही त्यांना. म्हणजे अवघड आहे ते, अवघड वाटतंय. मी जर समजा पर्सनली समजा 2 माणसं बसल्यात, मला समजा दोघांपैकी एक चूज करायचं. एक जण तिथं बसलाय जे की फोनमध्ये त्याच्या, आणि दुसरा जस्ट बाहेर बघायला, ढगं बघायला, हे करायला. मी खरं ह्याला बघेल ना, ह्याला जाऊन बोलाल ना जी ढगं बघायला. मी फोनवाल्याला मला जस्ट वाटेल की ओके ती बिझी आहे. मग ते असे पोटेन्शियल जे असतात ते तुम्ही लूज करतात तुम्ही जर समजा फोन बघत बसला असलात तर. आणि ऑनलाईन कनेक्शन होऊच शकत नाही. ज्यांना वाटतंय ना की माझे ऑनलाईन फ्रेंड्स आहेत, कुठले तरी नोएडाचे फ्रेंड्स आहेत माझे ऑनलाईन. मग तुम्ही कितीही म्हणलं ना तिथं एक लिमिट आहे, ती क्रॉस करू शकत नाहीत तुम्ही. रिअल लाईफ मध्ये कसं तू बघू शकतोस रिअल टाइम चालू आहे. तुम्ही नाही की मी टाईप करायलो तू टाईप करायलास मग तुला वाटते की मी टाईप करायलो म्हणून तू डिलीट करायलास. नाही, आपण तो बोलायलाच ऑलवेज रिअल मध्ये भेटणं ऑलवेज प्रिफरेबल. म्हणजे ते जस्ट काइंड ऑफ रिलॅक्सिंग फील होते. आणि ते काइंड ऑफ जेव्हा आपण मेसेजवर बोलायलो तेव्हा ती काइंड ऑफ भिंत असते असं वाटतं मला. जस्ट भिंत असते. अरे म्हणजे स्पेसिफिक टोन असते त्या मेसेजमध्ये, काही बी करतायत ना. सो मिसअंडरस्टँडिंग मोबाईलमध्ये जास्त होऊ शकते. म्हणजे ऑनलाईन कुणाला ओळखता येत नाही, खऱ्यामध्ये भेटावं लागते. आणि आय थिंक ऑनलाईनमध्ये असं बी असते की आता रिअल लाईफमध्ये समजा कोणत्या पर्सनला राग आला तर ते थोडेसे राग आल्याचे चिन्ह सोडते. थोडं ओळखू शकतो की आपण त्याला राग आले. पण ते ऑनलाईन ते काहीच नसते, ते जस्ट बंद असते. जस्ट म्हणून थोडं ओपन व्हा वर्ल्डवर. तुम्ही जगाला समजा जर मोकळे झालात तर जग तुमच्या समोर मोकळं होईल ना. तुम्ही जर समजा बंद राहिलात आणि तुम्हाला जर असं वाटायला कोणतरी येऊन उघडावं मला, होऊ शकत नाही ते. आणि ते अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. मग तुम्हीच समजा तेवढं हिंमत दाखवून जर ओपन झालात तर मग आपोआप ऑपॉर्च्युनिटी येतील आणि तुम्ही एक चांगलं कनेक्शन बिल्ड करू शकतात आणि तुमचं जीवन सार्थक वाटेल तुम्हाला जर तुम्ही जर चांगल्या प्रकारे ते बिल्ड केलं तर. आणि तुमची किती प्रोडक्टिव्ह असते चांगलं कनेक्शन असतं ते तुम्हाला कळेल एकदा तुम्ही बिल्ड केल्यानंतर. आणि आय थिंक अजून एक थिंग आहे की लोकांची ऐकायची क्षमता कमी झाली. लिसनिंग ॲबिलिटी. म्हणजे आय थिंक कोणत्याही व्यक्तीकडे सर्वात एकदम चांगली ह्युमन स्किल जी असू शकते ती आहे की ऐकणं. जस्ट ऐकणं. म्हणजे आणि ऐकण्याची ॲक्टिंग नाही करणं, पण ॲक्च्युली लोकांना काय म्हणायचंय त्यामध्ये इंटरेस्ट असणं आणि इंटरेस्टनं ऐकणं नॅचरली. ठीक आहे, खूप चांगली स्किल आहे. म्हणजे तुम्हीच इमॅजिन करा ना की तुम्ही कोणाला तर काहीतरी सांगायलात आणि असं फील व्हायला की ती समजून घ्यायलाय तुझा प्रत्येक शब्द. म्हणजे ती किती चांगलं वाटतं आपल्याला की अरे मी बोलायलो ह्याला समजायलंय, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचायलात, काहीतरी साधायलंय, ह्याच्यातून कनेक्शन साधायलंय आणि ते जस्ट ब्युटिफुल आहे. जस्ट चांगलं वाटतंय. ते असणं महत्वाचं आहे. मग ही टेक्नॉलॉजी
एकमेकांच्या मदत येऊ देऊ नका. तुमच्या जे ह्युमननेस आहे त्याच्या मदत ह्या टेक्नॉलॉजीला येऊ देऊ नका. कारण ह्याच्यावर महत्वाची माणसं आहेत. मग ह्या माणसांना जपा ह्याच्यापेक्षा, ह्याला कवर बिवर लावण्यापेक्षा माणसाला जपा. मग हेच राहील माझं आजचं सांगणं की ही जी टेक्नॉलॉजी ती त्यांच्या जागेवर ठेवू द्या, एका एक्सटेंड पर्यंत राहू द्या आणि ह्युमन कनेक्शनला, मानवी संबंधाला महत्व द्या. कारण ते जास्त मॅटर करते त्या डबकेहून. लोकांचं ऐकायला शिका. जस्ट म्हणजे ते नसतात का म्हणतात की फोननं सगळे म्हातारे लोक म्हणतात फोनच पिढी बरबाद झाली. खरंय ब्रो, आय अग्री. सो यस, तुला काय वाटतं इम्पॉर्टन्स की कनेक्शन्सची? आय थिंक जर चांगले फ्रेंड्स नसले किंवा ते जस्ट चांगले लोक नसते आजूबाजूला तर माणूस पोकळ होते आतून. आणि ते पोकळपणा जे असते जो आपल्या आजूबाजूला लोक नसण्याचा, ते पोकळपणा थोडासा टेम्पररी वे मध्ये फोन्स भरून देतात असं फील होते. ते आपला आतला खड्डा बुजत नाही पण जस्ट त्याला एक झाकण लागतंय. आणि म्हणजे जस्ट इनफ बरोबर फील होते की ठीक आहे एक दिवस आपण घालू शकतो असं फील होते. पण आपल्या जीवनातलं काहीच ठीक झालं नाही आणि तसंच सेम आहे सगळं. सो फोन बंद करा आता जे बी करायलात, ठीक आहे. फोन बंद करा, जस्ट बाहेर जा, कोणाला तरी बोला. रिअल लाईफमध्ये कनेक्शन करा. गार्डनमध्ये बसा आणि जस्ट गार्डनमध्ये बसा आणि जस्ट ह्युमनसारखे काहीतरी कामं करा. डोंगर चढा एखादा, खूप किती चांगलं वाटतं. जस्ट खालून सुरुवात करायचं, सकाळी जायचं आणि जसं एक डोंगर चढायचं आणि टॉप ऑफ द माउंटन जायचं आणि किती चांगलं फील होतं ते बघायचं. सो जसं सिम्पल थिंग्स करायच्या आणि जस्ट लर्न टू बी अ ह्युमन. आय थिंक ते आपण अशा काळामध्ये जिथे आपल्याला वी हॅव टू लर्न टू बी अ ह्युमन. म्हणजे आपण डिफॉल्ट वेमध्ये ह्युमन्स नाही आहेत, आपण झॉम्बी आहेत आणि ते झॉम्बी टू ह्युमन व्हावं लागतंय. कारण ते काइंड ऑफ लाईफस्टाईल अशी आहे की लोक तसेच होते. आय थिंक ते लोकांची बी चुकी नाही आहे, बट आपण ते ठीक तरी करू शकतो, ठीक आहे. सो येस, हे आउटरो होता. म्हणजे आजचं ते जर असेल की संबंध चांगले बनवा, कारण ते मॅटर करतात. आणि आजच्या परघरीच्या पॉडकास्टमध्ये एवढंच. बाय, पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूया.